नमस्कार. आज तुम्हाला मी आहे ना चौथी छातीचं पॅटर्न कसं काढायचं, डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची प्रिन्स कटची ते दाखवते. अगदी सोपी पद्धत, अगदी सोप्या भाषेमध्ये आपण घरी पण स्वतःचं ब्लाऊज शिवू शकतो अशी परफेक्ट अशी माहिती सांगते. तर आता ही 3 मी अस्तर एकावर एक टाकून घेतले. मला 6 अस्तर एकावर एक टाकून कटिंग करायचे आणि सर्व एकाच मापाचे. तर यामध्ये ना आम्ही उंची टाकली आहे 14 आणि इथं कमर घेराचं म्हणजे छातीचं माप टाकलं आहे 8.5 आणि 8.5 आणि प्लस 2 इंच पुढे अशी मार्जिन घेतली इथं. तर हे बघा इथं 2 इंच आणि हे इथून हे एवढं 8.5 इंच अशी मार्जिन घेतली. तर याला आपण असं बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवल्यानंतर मग वरती शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच लिहून घेतलं आहे. इथून खाली मुंड्याचा भाग टाकायचा आहे 6 इंच. आता इथं जे खाली आपण जे छातीचं माप जे मार्जिनचं माप ठेवलेलं आहे ना त्याच मापानुसार इथं पण तिथपर्यंत पॉईंट करून घेतला. त्यानंतर दोघं पण पॉईंट जॉईन करून घ्यायचे. जॉईंट झाल्यानंतर आता इथं जो भाग आहे ना मुंड्यामध्ये तर इथं 1.5 आणि 1.25 असे 2 पॉईंट करून घ्यायचे. कोणी 1.25 पण करतं आणि 1.5 पण करता येतो. थोडासा 1-2 रेटचा फरक पडतो, पण मी 1.5 आणि 1.25चे पॉईंट करते. हे पॉईंट करताना आहे ना एकदम छान असे गोलसर आकारामध्ये शेप देणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस हे शेप देतो ना तर त्याच वेळेस आपल्या ब्लाऊजचा लुक बदलतो आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते. त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची. तर इथं गळा रुंदी किती घेणार मी तर 2.5 इंच घेणार आहे. तर 2.5 इंच घेतल्यानंतर तिथून खाली गळ्याचा आकार टाकणार आहे मी 6 इंच, म्हणजे हा आपला पुढच्या साईडचा गळा येणार. इथं पण 6 इंचाला पॉईंट करून घेतला आणि बॉक्स बनवून घेतला. बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला हा गळा किती रुंदीचा पाहिजे त्यानुसार आपण थोडासा नॉर्मलचा असा पसरट करू शकतो. आता मी थोडा नॉर्मल पसरट घेतला आहे हा गळा. जर कोणाला जर कमी साईजचा गळा पाहिजे असेल तर आपण 1/2 इंच किंवा 1 इंचाचा पॉईंट करून आपण गळ्याला शेप देऊ शकतो. त्यानंतर शोल्डरच्या मधोमध जो सेंटर येतो ना 3 इंचाचं अंतर आहे तर तिथं 1.5ला पॉईंट करायचा. तर त्या 1.5 पासून तर खालीपर्यंत किती अंतर येतं आहे ते मोजायचं आणि त्यानंतर आपण ते अंतर 3.5 किंवा 4.25 किंवा 4 भरतं. तर त्यानुसार आपण इथं हे आता मी माझं भरलं आहे 4.25. तर 4.25 इंचापासून वरती पॉईंट केला आहे 4 इंच आणि दोघं पण साईडला त्या पॉईंटपासून 1-1 इंचाचे पॉईंट करून घ्यायचे. पॉईंट केल्यानंतर वरती जे 4 इंचाचा टक्स टाकलेला आहे तो वरती सरळ एक उभी रेष मारून घ्यायची. रेष मारल्यानंतर दोघं पण साईडला 1-1 इंचाच्या पॉईंटला त्रिकोण बनवून घ्यायचा. तर हा झाला आपला त्रिकोण तयार झाला. त्यानंतर हा जो त्रिकोणपासून 4 इंचाच्या पॉईंटपासून आपल्याला मुंढ्यापर्यंत 1.25 इंचाच्या अंतरापर्यंत आपल्याला हा गोलसर असा नॉर्मलचा शेप द्यायचा. शेप दिल्यानंतर आपला जो ह्या साईडचा जो पॉईंट आहे ना तर तिथून 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंचापासून वरती असा गोलसर थोडासा असा पाकळीच्या पानाच्या आकाराचा असा शेप द्यायचा. तर हा शेप का द्यायचा तर आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज शिवतो तर आपल्याकडनं बऱ्याचशा वेळेस कटोरीचा टक्स पडत नाही, कटोरी चपटी येते किंवा व्यवस्थित असा पफ्स पाहिजे असा येत नाही प्रिन्स कट ब्लाऊजचा. तर हा बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो. तर आपण त्यासाठी काय करायचं इथून 1.5 इंच घेतल्यानंतर आपण तिथं छोटासा असा पानाचा आकार द्यायचा आणि त्यानंतर तिथं शेप देऊन घ्यायचा. ते झाल्यानंतर इथं आपल्याला आता कटोरी वाढवायची. तर कटोरी वाढवताना मी वरती इथं 1 इंच वाढवली आहे आणि खालच्या साईडला 2 इंच वाढवली. तर दोघं पण जॉईंट करून घेतले. जॉईंट झाल्यानंतर दोघं पण पार्ट व्यवस्थित करून घेतले जेणेकरून आपल्याला कटिंग करताना काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचे. आता ते झाल्यानंतर आपण काय करणार आहे पूर्ण उंची टाकली आहे दोघं पण साईडला
पॉईंट करून घेतले. त्यानंतर इथं 2 इंचाचं मार्जिंग सोडलं आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार टाकला आहे 1.5 आणि 1.25चा मुंडा घेतला आहे 6 आणि गळारुंदी टाकून मधला सेंटर जो येईल ना त्या आकारामध्ये आपण वरती 4 इंचाला पॉईंट करून घेतला. 4 इंचाला पॉईंट केल्यानंतर मग आपण तो 1.25च्या आकारापर्यंत मध्यापर्यंत आपण तो जॉईन केला. आता मी हे 3 अस्तर एकावर एक कटिंग करणार आहे. हे माझ्याकडे एकाच मापाचे 6 ब्लाऊज आहे, तर मी 3 अस्तर एकत्र कटिंग करणार आहे, जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि पटकन आपलं ब्लाऊज कटिंग पण होतं. आता कटिंग पण कशी करायची, तुम्ही घरच्या घरी पण आपलं स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकतो. तुम्हाला जर थोडंफार जरी मशीन काम येत असेल ना, तर तुम्ही असे हे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः प्रिन्स कट एकदम छान असं प्रॉपर फिनिशिंगमध्ये शिवू शकता. तर याला कुठल्याही पॅटर्नची पण गरज नाही. तुम्ही यानुसार असंच पॅटर्न पण पेपरवर काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कापडावर पण कटिंग करू शकता. तर हे दोघं पण जे बंद बाजूला पार्ट टाकलेले होते ते मी ओपन करून घेतले. ओपन झाल्यानंतर आता हा जो त्रिकोण आहे ना, तर ते त्रिकोणातून जो पॉईंट केलेला आहे आपण 1.25 पर्यंतचा, तर तो कट करून घेतला आहे. म्हणजे आपला जो साईड पीस आणि कटोरीचा भाग मोकळा होतो. आणि हा जो पॉईंट केलेला आहे ना, तर हा जो आता बघा, हा कट केल्यानंतर तुम्हाला याचा आकार कळेल की कटोरीचा आकार किती सुंदर आला आहे. तर बघा, आता ही जी कटोरी आहे ना, तर तुम्ही कशीही जोडली ना तरी पण तुमच्या कटोरीला असा छान असा पफ्स पडेल आणि असं छान असं कटोरी ब्लाऊजसारखा व्यवस्थित येईल. पुढच्या साईडची कटिंग झाल्यानंतर मी बॅक साईडचा भाग कटिंग करते. आता हे जे अस्तर आहे ना, कट पीसमध्ये अस्तर आहे, तर मी या परत इथं ब्लाऊजची उंची टाकली 14, खाली कमरघेराचा माप टाकलं आहे 10.5, इथं शोल्डर टाकलं आहे 5 आणि खाली मुंडा घेते 6. हे जे आपण पहिले जसं घेतलं ना त्याच मापानुसार आपण हे पॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर याचा पण असा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवल्यानंतर असा रेष ओढून घ्यायची आणि त्यानंतर इथून हा जो मुंड्याचा जो पॉईंट आहे ना, तर तिथून फक्त 1.5चाच आकार द्यायचा, एकच आकार द्यायचा आणि तिथून असा गोलसर असा शेप द्यायचा. तुम्ही घरी पण स्वतःचं ब्लाऊज स्वतः पण असं कटिंग करू शकता, शिवू शकता. कुठेही काही कमी जास्त होत नाही आणि स्वतःचं ब्लाऊज आपण स्वतः पण प्रॉपर असं तयार करू शकतो. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ सर्वांनी बघा. सगळ्यांना खूप खूप सोपी पद्धत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. तुम्ही आधी हवं तर आपण पेपर पॅटर्नवर कटिंग करू शकता, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट कापडावर पण कटिंग करू शकता. तर माझ्याकडे असे भरपूर सारे ब्लाऊज असतात, तर पेपर पॅटर्न नसतं तर मी डायरेक्ट कापडावर प्रिन्स कटचं ब्लाऊज कटिंग करते. आता हा जो बॅक साईडचा पार्ट आहे ना, तर याचा गळा कट करायचा. तर बॅक साईडचा गळा घ्यायचा. तर इथून आपण 2.5 इंचाची गळारुंदी टाकतो ना, तर ही गळारुंदी टाकून घ्यायची. तर गळा आहे यांचा 8चा, तर आपण टाकणार आहे 9 इंच, म्हणजे 1 इंच जास्त टाकणार आहे. जे आपलं का 1 इंच जास्त टाकतो, तर वरती शोल्डरच्या भागाला आपण अर्धा इंच सहजच दाबलं जातं आणि खालच्या साईडला 1.25 इंच तरी असा अर्धा इंचाच्या कमी कमी तरी दाबलं जातं. तर त्यामुळे आपण 1 इंचाचा गळा जर टाकला ना, तर आपल्याला प्रॉपर आपला जेवढा गळा पाहिजे ना तेवढा गळा तयार होतो. तर अशी आपली ही झाली बॅक साईडची पण बाजू कटिंग झाली. आता इथं ह्या उरलेल्या कपड्यात मी बाही कटिंग करणार आहे. तर ही बघा आपली बाही पण कटिंग झालेली. तर 3 अस्तर एकावर एक का टाकले तर माझा वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज कटिंगला पण वेळ लागत नाही आणि शिवायला पण आपल्या हातची जर कटिंग राहिली एवढी छान अशी, तर ब्लाऊज शिवायला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. एकदम छान असं ब्लाऊजची कटिंग झालेली. तर याचसोबत मी आता हे जे 3 अस्तर कटिंग केलेले आहे, तर याचसोबत मी बाकीचे पण 3 पण अस्तर कटिंग केलेले ते पण दाखवते. तर एकाच वेळेस माझे 6 ब्लाऊज कटिंग झाले. फक्त मी ब्लाऊज पीस वेगवेगळे टाकणार आहे. ब्लाऊज पीस कारण कसं काही ब्लाऊज पीसला काठ असतात, काही लेसचे असतात, काही बिना काठाचे असतात. तर हे बघा, हे पण ब्लाऊज पीस आता हे कटिंग झाले. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नक्की या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज स्वतः तरी नक्की शिवून बघा आणि फरक सांगा मला का तुमचं ब्लाऊज कसं बसलं आहे. श्री स्वामी समर्थ.